नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। मतदार पुनरीक्षण मोहिमेत खासगी व्यक्तींकडून जाती धर्माची माहिती संकलित। धुळ्यात सामाजिक संघटनांची कारवाईची मागणी। धुळे शहरात सध्या सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरीक्षण मोहिमेच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाचे काही खासगी कार्यकर्ते बेकायदेशीररित्या घरोघरी जाऊन मतदारांची जात आणि धर्माची माहिती गोळा करत असल्याचा आरोप संविधान संरक्षण समितीसह इतर पुरोगामी संघटनांनी केला आहे। यामागे विशिष्ट जाती आणि धर्माच्या मतदारांना मतदार यादीतून जाणीवपूर्वक वगळण्याचा उद्देश असल्याचा संशय संघटनांनी व्यक्त केला आहे। या बेकायदेशीर प्रकाराला तात्काळ आळा घालावा आणि ओळखपत्र नसलेल्या खासगी कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। तसेच सरकारी नियुक्त बीएलओ यांनी राजकीय कार्यालयांत न बसता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पारदर्शकपणे नवीन मतदार नोंदणी करावी। कोणत्याही भारतीय नागरिकाला मतदानापासून वंचित ठेवू नये, मात्र परप्रांतीय घुसखोरांची सखोल चौकशी करून त्यांची नावे यादीतून कमी करावीत अशी मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान हे गंभीर निवेदन देण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश वरिष्ठ प्रांत अधिकारी गैरहजर असल्याने समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणाची निवडणूक आयोगाने दखल घेण्याची विनंती केली आहे। भारतात एसआरआयच्या नावे विशेष मतदार पुनरीक्षण ही प्रक्रिया चालू आहे। या प्रक्रियेच्या नावाने सत्ताधारी पक्षाचे, राजकीय पक्षाचे काही खाजगी कार्यकर्ते आम्ही एसआरआय साठी नियुक्त आहेत, आम्ही आलेलो आहेत असे त्यांचं स्वतःची एक लेटर पॅड वापरून त्याच्यावर जात आणि धर्माचा रकाना आखून आणि ती घरोघरी जाऊन ते माहिती गोळा करतायत। त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला कोणी नियुक्त केलेलं आहे, तर आम्हाला म्हणजे शासनाने नियुक्त केले असं सांगतात। ओळखपत्र मागितलं तर निघून जातात आणि आम्हाला बीएलओनी सांगितलेलं, बीएलओ आमच्या कार्यालयात बसलेले। म्हणजे त्यांना विचारलं तर बीएलओ तुमच्या कार्यालयात कसे काय बसले ते सांगतात, ते आम्हाला याद्या मॅच करण्यास सांगितले। म्हणजे या मॅच आणि मिसमॅच मध्ये सत्ताधारी पक्षाने काय चालवलेलं आहे की एसआरआयच्या नावे कुणालाही पाठवून कुणाचं मत वगळायचं आणि कुणाचं ठेवायचं, हा एक विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना वगळायचं आणि बाकीच्यांना समाविष्ट करायची ही जी प्रक्रिया चाललेली हे निव्वळ बेकायदेशीर संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात चाललेली आहे। त्या संदर्भात अशा खाजगी व्यक्तींना बंधन करावं, अटकाव करावा आणि ज्यांचे स्थलांतरित झालेले त्या लोकांचे नाव कायमच्या त्या स्थलांतरित पत्त्यावर समाविष्ट करावेत। त्यानंतर 18 वर्षाचे वरील व्यक्ती यांचे नाव समाविष्ट करून मयतांचे नाव कमी करावेत। तसेच भारतामध्ये जे घुसखोरीच्या नावाने एसआरआय काढलेले आणि त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली की एसआरआय करणे आयोगाचा अधिकार आहे, मग घुसखोर जे भारतामध्ये हे तर सत्ता यांच्या हातात असताना घुसखोरांना तपास करा, यांची सखोल चौकशी करा आणि यांचे नाव घुसखोरांचे वेबसाईटवर जाहीर करावेत। यासाठी आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य मंत्रालय मुंबई आणि जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी धुळे शहराचे पुरोगामी विचार मंच, संविधान समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय बौद्ध महासभा तसेच वेलफेअर पार्टी असे मिळून आम्ही अनेक सामाजिक संघटनेचे लोक माननीय कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होतो। कलेक्टर मॅडम उपस्थित नसल्याने माननीय अप्पर यांना दिलेला आहे आणि आज गुरुवारची सुट्टी होती, उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे, म्हणून या कार्यालयामध्ये अप्पर अधिकारी वगळता 8 प्रांतपैकी एकही प्रांत उपस्थित नाहीये। जनतेच्या समस्यासाठी अधिकाऱ्यांना इथं नेमलेलं असतं, जनतेचा पगार घेतला जातो, पण एक अधिकारी जर त्या ठिकाणी कार्यालयात नसले तर इतर अधिकारी कसे काय जातात? तर जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या संदर्भात 7 प्रांतांना यांचा जाब विचारला पाहिजे आणि कोणत्या सरकारी कामाला हे बाहेर गेलेले ते सुद्धा चौकशी केली पाहिजे। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।